आता तुम्हाला बघायला मिळणार आहेत हे इतके मोठे मोठे असे डायनोसॉर, आणि ते सुद्धा कुठे, चला तर मग सांगते। तर हाय हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रणू आणि आज आपण आलेलो आहोत पुण्याच्या कोरेगाव पार्क इथल्या कोपा मॉलला। कोपा मॉल हा पुण्यातला अगदी फेमस मॉल आहे, पण आज आपण या मॉलमध्ये फिरणार नाहीये, तर आज आपण इथली जुरासिक जर्नी करणार आहोत। कारण इथे आलेले आहेत अगदी मोठे मोठे वेगवेगळ्या प्रकारचे डायनासॉर्स, आणि तुमची मुलं ना हे सगळं बघून खूप खुश होणार आहेत। मला ना सगळ्या बाजूने हे डायनोसॉर कसे दिसतात ते बघायचं होतं, त्याच्यामुळे आता आपण वरती जाऊन एकदा बघूयात की वरून हे सगळं कसं दिसतंय। तुम्हाला सुद्धा जर इथे तिकीट काढायचं नसेल आणि फ्री मध्ये डायनोसॉर बघायचे असतील ना, तर खालून बघा आणि त्यानंतर वरती या, वरून तुम्हाला काहीसा असा व्ह्यू दिसेल। आता याबद्दल सांगायचं झालं तर सध्या कोपा मॉलमध्ये ही जुरासिक जर्नी स्टार्ट केलेली आहे, आणि इथे तुम्हाला आतमध्ये एंट्री करायची असेल ना तर 699 रुपीज असं तिकीट आहे। या 699च्या तिकिटामध्ये ना तुम्ही तुमच्या एका मुलासोबत आतमध्ये जाऊ शकता, म्हणजे एक ॲडल्ट आणि त्याच्यासोबत एक बेबी अलाव आहे। तुम्ही जर तिकीट काढलात ना तर हे पूर्ण आतमधून एक्सप्लोर करू शकता तुम्ही, पण जर तिकीट नसेल काढायचं, तुम्हाला खूप जास्त वाटत असेल तिकीट, तर मग तुम्ही बाहेरून सुद्धा याचा आनंद घेऊ शकता। ग्राउंड फ्लोअरवरून सुद्धा व्ह्यू दिसतो आणि वरतून सुद्धा तुम्हाला सगळे डायनोसॉर अगदी इझिली पाहता येतात। कोपा मॉलचा ना डिटेलमध्ये व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्हाला सध्या जुरासिक जर्नीसाठी इथे यायचं असेल तर नक्कीच येऊ शकता। इथे ना बरेच असे इंटरनॅशनल ब्रँड सुद्धा आहेत, त्याच्यामुळे तुम्ही छान छान अशी शॉपिंग सुद्धा करू शकता। पण सध्या इथे ना फूड कोर्ट नाहीये, अजून इथे ना रिनोव्हेशनचं भरपूर काम सुरू आहे, त्यामुळे खाण्यापिण्यासाठी इतके काही ऑप्शन नाही आहेत। एखाद दुसरा ऑप्शन तुम्हाला दिसेल इथे। खास डायनोसॉर्स बघण्यासाठी तुम्हाला जर मुलांना घेऊन यायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता। चला तर मग भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।